एम सॉरी मेकअप दादा, सगळे मेकअप दादा मला वैतागलेत. हे लायनर आहे ना, हे जर समजा वर्ल्ड वॉर झाला आणि क्रायसिस झाला तर हे लायनर आहे ना असं लपवून घेऊन जाणार आहे. प्लीज गर्ल्स लिप लायनर कधीही स्किप करू नका. माझी फेवरेट जीवा भावाची लिपस्टिक जी मी आता ऑलमोस्ट संपवली आहे या सिरियलमध्ये. सो तुम्हाला इथे दिसत असेल की मला इथे एक पिंपल आलेला आणि त्याचा एक मार्क आहे, राईट. पण हे कमी बेस असं लावलं तर गायब गायब. हाय हॅलो नमस्कार, मी तुझ्या अक्काची मैत्रीण साक्षी. आज आले मोहिनीच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहे स्नेहलता, रेडी होतीये. माझं मेकअप होऊ दे. अरे तुझ्या आपण सेगमेंट करतोय व्हॉट्स इन माय मेकअप पाऊच. येस आणि सेटवर माझा मेकअप पाऊच आहे. मला वाटतं सगळ्यात जास्त सेटवर मेकअपच्या वस्तू. सो सेटचा मेकअप पाऊच असतो ना, त्याच्यात मॅन्डेटरी की तुम्ही मॅक्सिमम 4 to 5 गोष्टी तुम्ही ठेवू शकता. मी सगळे रूल्स मोडून, रूल ब्रेकर मीच आहे. सगळा अख्खा मेकअप पाऊच मध्ये सगळा मेकअप, सगळ्या गोष्टी माझ्या मेकअप पाऊच मध्ये असतात. मी मला दाखवते. आणि माझे सगळे मेकअप दादा ना, आय एम सॉरी मेकअप दादा, सगळे मेकअप दादा मला वैतागलेत. मॅम जरा कमी करा ना. हो मॅम ह्याच्यातलं जरा रिकामं करा. पण मला सगळं लागतं. सो मी दाखवते की माझे हे जीवा भावाचे 4 ब्रशेस आहेत. आणि म्हणजे एक अंडर आय साठी आहे, एक ब्लश आहे, एक कटिंग आहे आणि एक असाच आहे जो मला आवडतो. ठीक आहे. सो नंतर आहे माझं हे ब्लशर आहे आणि हे खूप कमाल आहे. नायका ब्रँडचं आहे. नायका इज माय व्हेरी फेवरेट. आणि हे मी रिसेंटली स्वतःला माझा बर्थडे येणार आहे म्हणून मी गिफ्ट केलंय. सो मला हे खूप आवडतं. आणि ह्याचं काम असं आहे की हे ब्लशर पण आहे आणि हायलायटर पण आहे. मला असं जरा फेसवर मी आता बघू शकता हलका याला ग्लिटर आहे. सो इट्स व्हेरी, आणि पिगमेंट वगैरे पण खूप छान आहे. तुला हवं असेल तर मी माझ्याकडून. सो आणि सगळ्यात मेन आहे हा मिरर, जो कारण मला असं होतं की मेकअप दादा जेव्हा ते एकत्र टचअप करायला येतात तेव्हा त्याचा मिरर सगळीकडे फिरत असतो. मी खूप असं मला पाहिजे की माझा मिरर, कारण मला आहे चष्मा आणि मला दिसत नाही तर मी असं सगळं घुसून बघते त्याच्यात. मला माझा छोटा मिरर, आणि हा मिरर म्हणजे आता खूपच मी प्रेमातच आहे या मिररच्या. आणि मिरर कधी हरवला नाही. मला असं खूप एक दिवस पण नाही नसला माझ्याकडे, मला खूप असं वाटतं अरे नाही यार किधर चला गया. ओके. आणि देन आय हॅव दिस मस्कारा बाय स्विस ब्युटी. इट्स व्हेरी गुड, व्हेरी. आणि सगळे मेकअप मी नेहमी सांगते की मला अफोर्डेबल मेकअपमध्ये एक्सप्लोअर करायला खूप आवडतं. म्हणजे असं नाही की मी महागातले घेऊ नाही शकत, पण मला असं वाटतं की अफोर्डेबल जे इंडियन प्रोडक्ट्स आहेत त्याच्यात ते मेकअप ब्रँड्स मला आवडतात. आणि त्याच्यातले मी विकत येऊन ट्राय करत असते काही नाही. माझ्याकडे सगळ्या गोष्टींचे 4-5 वेरियंट आहे. या ब्रँडचा मस्कारा, त्या ब्रँडचा मस्कारा करून 4-5 मस्कारे माझ्याकडे आहे. पण त्यातल्या त्यात हा माझा रिसेंट परचेज आहे आणि छान आहे. हा खूप ह्याची बॉन्ड पण मस्त आहे. तुझा फेवरेट कोणता? माझा फेवरेट आहे मार्सचा, जो खूप असं वाटतं की मला खूपदा विचारलं लोकांनी की तू फेक लॅशेस लावते का, तर त्याचा एवढं छान आहे कव्हरेज. आणि दिस इज असं लाईट वेट आहे. प्लस सगळे मस्कारा प्रॉब्लेम असा आहे की ते निघत नाही. हा ओनली फेस वॉश निघून जातो, पाण्याने नाही निघणार पण म्हणजे मेसी नाही करत. सो इट्स अ व्हेरी गुड. टिकली मॅन्डेटरी आहे, एक हरवली की पटकन. तर हे मी इम्पॉर्टंट सिक्वेन्सला माझा पाऊच एकदम असा रेडी पाहिजे, म्हणजे अजिबात मला ओरडा नाही बसला पाहिजे. हे लायनर आहे ना, हे जर समजा वर्ल्ड वॉर झाला आणि क्रायसिस झाला तर हे लायनर आहे ना असं लपवून घेऊन जाणार आहे. कारण अरे हे काय, हे मला गौरीताई कालच म्हणाली की मला एक असं लायनर दे ना की निघालच नाही पाहिजे. हे दिलं मी तिला. आणि त्या दिवशी ना ही बॉटल चुकून पडली तर तिच्या पायावर सांडलं. 4 दिवस ती आंघोळ करते रोज, त्या पायावरून काही जाईनाच ते लायनर. ती म्हणाली कुठलं लायनर होतं ग ते? म्हटलं हे होतं ते. म्हटलं का ग तू लावलं तर नाही माझ्या पायावर सांडलं होतं ना, तर ते राहिलं पायावर म्हणून मला पाहिजे ते आता. सो हे ते लायनर आहे इनसाइडचं. अँड दिस इज एक्स्ट्रीमली वॉटरप्रूफ. माझ्या एका क्वार्टर्सला मी तिचा असा पाण्यात पडायचा शॉट होता, सो मी तिला ते दिलं होतं लावायला, तर ती अख्ख्या वेळ पाण्यात होती पण ते निघालं नाही. सो हे मस्ट हॅव आहे. मी सांगते ना म्हणून तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. आणि ह्या ब्रँडनी मला कृपया पैसे द्यावे याचे. हे माझं कॉन्टॉर आहे. सो मला दुसरं कुठलंच कॉन्टॉर आवडत नाही. मी रिसेंटली मला एका
कमेंटमध्ये विचारलं होतं कोणीतरी की कॉन्टॉर कसा करायला पाहिजे. तसं खूप असा जो मेहंदी कलरचा जो वॉर्म असतो ना, असं वाटतं की माती आपण लावली ते नाही करायला पाहिजे. सो यू शुड यूज समथिंग कूल टोन. आपल्या इंडियन स्किन टोनसाठी इट्स व्हेरी गुड. आणि एक मेकअप दादांनी मला तरी त्यांच्या स्टिकचं कट करून ह्याच्यात ठेवलंय. ह्याच्या आधी वेगळं होतं, तर जुगाड केलाय मी. बट बहुत लंबा टिक गया यार हे. खूप म्हणजे 1400 वया माझा त्याच्यामध्ये मी हे वापरतीये. हा. सो आणि माझ्याकडे जगभरातले सगळ्या ब्रँडचे लिप लायनर्स आहेत. मी खूप जास्त लिप लायनर लावते. आत्ताही मी हे वाला लावलंय, मार्सचं रेड टीज नावाचं, बिकॉज असं थोडं फंक्शन होतं म्हणून. दिस इज अ व्हेरी गुड लिप लायनर. आणि युजली मी हे लावते. प्लीज गर्ल्स, लिप लायनर कधीही स्किप करू नका. तुमची जी लिपस्टिक अशी तुम्हाला वाटते का एवढी विचित्र दिसते, त्याचं रिझन हेच आहे की तुम्ही चांगलं लिप लायनर तू लावलंयस ना. मी माझ्याकडून मागून घेतलं होतं. नाही ऍक्च्युली आम्ही आता तुमचे इंटरव्ह्यूज बघून शिकतोय हळूहळू. येस. सो मी पण आता युज करायला ट्राय करते. आणि बस मी जास्त पकवत नाही अजून. फक्त एक असं कलरफुल लायनर्स तुमच्याकडे असले पाहिजे. हे मी यूज केलंय. तर मी सिक्वेन्सला जास्त म्हणजे वेळ पण खर्च नाही झाला पाहिजे आणि त्यातल्या त्यात राहिला पाहिजे असं. तर माझ्याकडे त्यातलं ऑप्शन असं आहे की ग्रीन काजळ पेन्सिल, ही मला गौरीताईंनी दिली आहे. ग्रीन काजळ पेन्सिल माझ्याकडे असतेच. ग्रीन अँड ब्ल्यू असे कलर्स आहेत माझ्याकडे असतात. तर ते वरती मी लावून त्याला स्मच केले. गर्ल्स प्लीज ही मेकअप टिप ट्राय करा, मला टॅग करा आणि सांगा. ते ग्रीन लावलं त्याच्यावर आपण जरा फोकस करूया. असं ते स्मच केले बघा, थोडासा हलका स्मोकी लुक. हा, खूप इझी. मी करून दाखवते. खूप यू विल लव्ह इट. सिम्पल आहे. आता हे थोडं कमी झालंय ना, सो मी ग्रीन पेन्सिल हलकी लॅश लाईनच्या जवळ अशी स्मच केली आहे आणि असा पॉप ऑफ कलर. तुम्हाला डिफरन्स दिसतोय ना? म्हणजे चांगली ट्रिक आहे ही. सो दॅट्स इट. काही लायनर वगैरे लिक्विड इकडे तिकडे लागणार नाही, काही गरज नाही, कारण आता घाम इतकं येतोय त्याच्यामुळे ना सारखं टचअप करावा लागतोय. सो म्हणून दिस इज समथिंग वॉटरप्रूफ. आणि समर्समध्ये ही टिप डेफिनेटली ट्राय करा. माझी फेवरेट जीवा भावाची लिपस्टिक जी मी आता ऑलमोस्ट संपवली आहे या सिरियलमध्ये. दिस इज बाय लॉरियल. ची शेड आहे 635. वर्थ इट. आलिया भटवाली शेड जी आहे 601, तिची मोठी बहीण. वर्थ इट मीडियम. दिस इज फॉर इंडियन स्किन टोन. वर्थ इट जी आहे ती मी हिरोईन अनघाला गिफ्ट केली होती आणि शी लव्ड इट. सो ती थोडी फेअर आहे माझ्यापेक्षा, तर म्हणून तिला ती. सो आम्ही बहिणी आमच्याकडे ह्या शेड्स आहेत. अँड एल्स दिस इज अ व्हेरी, माझ्याकडे खूप इनोव्हेटिव्ह क्रेझी प्रॉडक्ट्स मिळतात. दिस इज बाय स्विस ब्युटी क्रेज आणि खूप क्रेझी पिगमेंटेड आहे. दिस इज सी. आणि इतकं स्मूथ आहे ना, खूप क्रेझी पिगमेंटेड आहे. याचं पिगमेंट जात पण नाही आणि लावताना पण असं इझिली ग्लाईड करतं ते. यू डोंट हॅव टू रब इट. आणि हे पण एक डॉट पण मी जर लावला ना तर यू कॅन सी दिस इज व्हेरी क्रेझी पिगमेंटेड. सो हे मी जर त्या दिवशी चुकून मी एक डॉट लावला आणि ते असं होतं की दिवसभर राहिलं. सो हे काहीतरी जर फंकी क्रेझी लुक करायचा असेल तर ती रंगभूषा करतीये इकडे. हा, आणि याचं नावच आहे स्विस ब्युटी क्रेज. सो और क्या बताऊ अजून तर. आणि हे माझं स्टार प्रोडक्ट आहे ज्याचं नाव आहे स्टार्स. दिस इज बाय स्टार्स कॉस्मेटिक. मी मोठी पॅलेट आपण ठेवू शकत नाही, सो हे माझ्या शेडचं बेस आहे जो मी थोडंसं तुम्हाला व्हिडिओ पर्पजसाठी. दिस इज अ व्हेरी गुड ड्यूप ऑफ नार्स कन्सिलर. जे ओरिजिनल नार्स कन्सिलर तुम्हाला 3-4 हजाराला पडेल, बट हे तुम्हाला आय थिंक 400ला मला हे एवढं पडलंय. सो इट वॉज अ पॅक ऑफ 2 फॉर 800. आणि ह्याचं कव्हरेज खूप बाप आहे. सो तुम्हाला इथे दिसत असेल की मला इथे एक पिंपल आलेला आणि त्याचा एक मार्क आहे, राईट. पण हे कमी बेस असं लावलं तर गायब. आणि हे मी रेग्युलर टचअपसाठी आय यूज इट. म्हणजे जिथे जिथे मला ब्लेमिशेस असतील, पिंपल आलेला असेल, त्याचा मार्क असेल, तर मी जास्त बेस नाही लावत. मी एवढंच फिरवते आणि तो असा स्मूदिंग. आणि तो सेल्फ सेटिंग. यू डोंट नीड एनी पावडर.
सो असं मला वाटतं की असे प्रॉडक्ट्स आपल्याकडे असे पाहिजे, आपला वेळ वाचवतात आणि आपले एफर्ट्स वाचवतात आणि अफोर्डेबल, खिशाला कात्री अजिबात नाही. सो तुझ्या मेकअप बॅगमध्ये काय काय आहे आम्हाला कळलं आणि बऱ्याच इनोव्हेटिव्ह गोष्टी, क्रेझी गोष्टी आहेत. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं. आणि अशाच मेकअप टिप्ससाठी, व्हॉट्स इन माय मेकअपसाठी मज्जा पिंकला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. बाय.